मध्य वर्गात तर शत्रुत्वादी मृत्यू देखील प्राप्त होऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगायचा एकच मुद्दा आहे. थांब शिकून दे ना. अरे दादा सांगता बरं चालेल. तुम्हाला सांगतो मी मुलांनो, जीवनात मी अशा एका व्यक्तीवरती प्रेम करून पहा. तुम्हाला समजेल प्रेम म्हणजे काय. नाही समजा. प्रेम हा प्रकरण म्हणजे कधी चालू होतो, मुलं जेव्हा टीनेजर असतात म्हणजे 16 ते 17 वर्षाचे असतात ना, त्यावेळेस त्यांच्या भावनांमध्ये असं लाजून पाहणं, असणं वगैरे चालू असतं ना. हा ओके ना. तर त्या काळात कोणी रे अरे दादा खाली बस ना. ए दादा खाली बसतोस ना. त्याला प्रेम रोग झालाय. प्रेम रोग. प्रेम हे अंतर असतं. प्रेम कविता पिल्लासारखं बाणावरती पोचलेलं माध्यमातून मेगा पडलं. ही कुसुमराजांची कविता आहे. कुसुमराजांच्या कवितेनुसार आपण सांगत आहोत तुम्हाला. पेज नंबर किती होते दादा? 35. त्याच्यातला दुसरा धडा. अध्याय क्रमांक 32वा श्लोक नंबर 2. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. श्रीकृष्णाचा श्लोक म्हणजे ताई काय काम आहे का? नाही मग बाजूला जा. श्रीकृष्णाचा महत्वाचा श्लोक तुम्हाला सांगताय तो म्हणजे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. म्हणजे कृष्ण हा भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला माहित आहे. रामायणामध्ये ते पांडवांच्या 5 पांडव होते, त्यांच्या विरोधात नव्हते, त्यांच्या साईड होते. रामायण सांगायचा अर्थ म्हणजे समोर नसलेले 100 पांडव, 5 पांडव आणि 100 कौरव यांच्यामध्ये भयानक युद्ध झालेला होता. तरी देखील 5 पांडवांच्या साथीला आपले भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या साईड होते. आणि त्याच्यात आलेले द्रोणाचार्य म्हणजे राधे राधेकर्ण हा असा एक युद्ध होता. जर संपूर्ण महाभारताचे जर आलेले एकत्र असलेले तरी 5 मिनिटात युद्ध समाप्त करण्याची त्याच्याकडे ताकद होती. युद्ध. युद्धामध्ये असा अजून एक होता. कोण होता तो? फक्त 5 बाणात संपूर्ण महाभारत संपवून टाकण्याची ताकद होती. असा कोण आहे तुला माहिती काय? माहिती का? तुला माहिती का? महाभारतात असा कोण होता 5 बाणात संपूर्ण महाभारत समाप्त करून टाकणार? कोण? राजकर्ण. नाही, राधेकर्ण नाही. बर्बरी हा त्याच्या नावाला असं म्हणजे जाणार काटूश्याम असे नावाने ओळखले जाणारे महाभारतात नाही. म्हणजे तो काटूश्यामच्या नावाने ओळखले जातो तो बर्बरी हा असा एक युद्ध होता. त्याचे 5 बाण असे होते. 5 बाणात पूर्ण महायुद्ध संपवून टाकण्याची ताकद होती. पण श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही जर त्यांच्या बाजूला लढले तर तुम्ही नंतर त्यांच्या बाजूला लढणार. म्हणजे न्यायाच्या विरुद्धाने तो लढणार होता.
पुस्तकातला वाचितो का नाही दादा मी 5 वर्ष झालेले हा ग्रंथ वाचतोय बरं चालेल त्या ग्रंथाचे साहित्य मी तुम्हाला सांगत आहोत तरी देखील राधेकर्ण हा कुंतीचा एक मुलगा होता सूर्यपुत्र कर्णाचा मुलगा होता तरी देखील सूर्यपुत्र कर्ण त्यांनी त्याच्या मातेने त्याला नदीत टाकून दिलं बारीक असतानाच त्यांनी त्याच्या पुत्राचा त्याग केला त्यांनी चालेल ओके त्या पुत्राचा त्याग केला त्या मातेने नदीत टाकून दिलं त्याला नदीत टाकल्यावरती काय बर त्याची त्या एका राजाचं नाव काय हा एक राजा होता त्यांनी त्या राजाने त्या मुलाला घेऊन गेलेले सुद्धा त्यांनी त्याचं पालन पोषण करून त्यांना मोठं केलं त्यांच्या शस्त्र फक्त त्यांना सुद्धा काम होतं तेवढंच तास शस्त्र वापरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना शस्त्र वापरण्याचे अधिकार होते त्याची एक दुसरी म्हणजे ती नाही का सावकार नाही का असं वगैरे नंतर तुमची त्याला माहित की हा आपला मुलगा नाही नंतर माहित झाल्यावरती त्या मातेने त्याला प्रेम वगैरे दिलं बंद केलं राधेकर्णीचा एक भाव होता त्याचं नाव शोर नाव होतं त्याचं राधेकर्णीचा नांदेला भाव म्हणजे जो त्याचा सक्का भाव होता पण त्यांना माहित नव्हतं की कोणचा आहे शोर हा राधेकर्णीचा भाव त्यांनी शस्त्राचा बनवलेले होते त्यांना फक्त काय सुधार काम फक्त एवढं जमायचं पाहुणे 11 तर आपण कुठं होतो सावकारपर्यंत जाऊते आपण प्रेम बंद केलं ते सूर्यदेवांचा म्हणजे तो सूर्यदेवांचा कर्ण राधेकर्णात एवढी जबरदस्त ताकद होती श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ त्याच्यावरती कोण साक्षात ब्रह्मदेव नारायण म्हणजे श्रीकृष्ण साक्षात हनुमान त्यांच्या रथावरती विराजमान असलेले झेंड्याच्या स्वरूपात फडकणारे ते हनुमान जर तुम्ही सांगा जर तो राधेकर्ण जर तोच रथ जर 5 मैल जर दूर करत असेल एका बाणामध्ये जर तुम्हीच सांगा त्याच्यामध्ये काय ताकद असेल राधेकर्ण हा एक असा योद्धा होता त्याच्यामध्ये एवढी ताकद होती या जगातले सर्व श्रेष्ठ असलेले 2 3 आणि शंकर एवढ्यांचे जर रथावरती स्वार असून सुद्धा तो जर एका बाणात जर 5 मैल दूर जर रथ करत असेल तर तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये किती ताकद असेल तो म्हणजे राधेकर्ण असाच एक वेदा बरोबर आहे तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरमध्ये बरोबर आहे आवाज नाही व्यवस्थित झाला थोडं यायला सांगा ना बरोबर तुम्हाला माहिती असेल माहिती आहे पण तेवढं ऐकून नाही सध्या काटूश्याम नावाने ओळखले जाते बरोबर आहे गव्हर्नमेंट नसेल काय मी तर शिकवतोय महत्वाचं तुमचं काय चाललंय मध्येच नुसतं करतोय कॉमन सेन्स नाव नाही का तर आपण दुसरं लेक्चर करूया संपलं ना लेक्चर
11 वाजले तुमचे टाईम संपला ना तुमचा. आता आपण दुसरं लेक्चर करूया. आपण या साईडला ठेवू. नंतर महत्वाचा